नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट. भंडारदरा परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद. सततचा मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाचा निर्णय. राहू पिंपळगाव येथील भीमा नदीच्या पुलावरील वाहतूक बंद. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर रत्नागिरी हायवेवर पुन्हा दरड कोसळली. दख्खन ते कळकदरा दरम्यानचा एकेरी मार्ग तात्पुरता बंद. दगडांचे तुकडे रस्त्यावर पडल्यानं वाहन चालकांसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडीत पाण्याची आवक कायम. 24 तासात 1493 क्युसेक पाणी धरणात जमा. नाशिकच्या कळवणमध्ये घरांची पडझड. पावसामुळे शेतातील विहिरी खचल्या. कांदा चाळीत शिरलं पाणी. तुकोबांच्या पालखीचा मानाचा अश्व देहू नगरीत दाखल. देहू संस्थानाचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे आणि विश्वस्त दिलीप महाराज मोरे यांच्या हस्ते मानाच्या अश्वाचं पूजन. संत तुकाराम महाराज यांचा 341वा आषाढी पायी वारी सोहळा दुपारी 2:30च्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार. देहू देवस्थान संस्थानाकडून जय्यत तयारी. यंदाच्या सोहळ्यात तब्बल 250 किलो चांदीचा नवा रथ. वाशिमच्या शिरपूर जैन प्रवेशद्वारावरील रस्त्याची दुरावस्था. खड्डे चिखलामुळे भाविकांचा प्रवास धोकादायक. ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक थेट कोर्टात. आमदार मुटकुळे आणि माजी आमदार दुर्राणींच्या उमेदवारीला आव्हान. सलग 2 टर्म संचालक राहिलेल्या 2 बड्या नेत्यांच्या उमेदवारीला न्यायालयात आव्हान. युगेंद्र पवार यांची शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या मानद सदस्यपदी निवड. शरद पवार यांच्या उपस्थितीत तसेच महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान प्रदान. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा एकदा उसळी. आठवडाभरात कांद्याच्या दरात 10 रुपयांची वाढ. हातगाड्यांऐवजी खरेदीसाठी ग्राहक थेट भाजी मंडईत. वाशिमच्या सावरकर चौकात खासगी बस आणि ट्रकचा अपघात. अपघातात 4 प्रवासी किरकोळ जखमी. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. यवतमाळ चौसाळा रोडवरील रुक्मिणी निवास येथे मोठी घरफोडी. घराचं कुलूप तोडून लॅपटॉप आणि सोन्या चांदीचे दागिने लंपास. तक्रारीवरून गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.